मुखाने भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचे। का नामस्मरण करायचं? कारण जोपर्यंत आपण तरुण आहे, काय जोपर्यंत आपण तरुण आहोत तोपर्यंतच परमार्थ केला पाहिजे। तुम्ही म्हणाल असं का? म्हातारे लोकांनी केला नाही पाहिजे का? केला पाहिजे, जरूर केला पाहिजे, पण कधी? तारुण्यामध्ये केला पाहिजे। तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात। अर्थ कधी केला पाहिजे? तारुण्यात केला पाहिजे, बरोबर ना? नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी। हे पटण्याकरता एक छोटंसं उदाहरण देऊन पुढे जाईल। या मुखामध्ये, हे जे मुख आहे ना, याच्यामध्ये जोपर्यंत 32 दात आहेत, काय या मुखामध्ये जोपर्यंत 32 दात आहेत तोपर्यंतच भगवान परमात्म्याचं नामस्मरण आपल्याला स्पष्ट घेता येतं। तुम्ही म्हणाल कस काय? याला जर उतरती कळा लागली, काय या दातांना जर उतरती कळा लागली, एक एक दात पडायला लागला, तर आपल्या मुखावाटे काय येतं? इथाललाय, 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 कुताललाय, हाय हाय वडूज मधलाच, बरोबर की नाही? म्हणून परमार्थ हा कधी केला पाहिजे? तो तारुण्यात केला पाहिजे। एवढीच सर्वांना विनंती आहे।